वैराग येथील दत्तनगर परिसरात 2 मेच्या पहाटे घडलेल्या खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला होता. दिनेश उर्फ आप्पासाहेब कापसे वय 31 यांचा त्यांच्या मित्रानेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 1 मेच्या रात्री दिनेश हे मित्रासोबत दारू पिण्यास गेले होते. त्यावेळी उल्हास उर्फ बबलू मुळे व इतर मित्र उपस्थित होते. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून बबलू मुळे याने एका मित्राला मारहाण केली. यावेळी दिनेश याने जखमी मित्राला पोलीस ठाण्यात तक्रार दे असा सल्ला दिला. हाच मुद्दा आरोपीच्या मनात रागाचे कारण ठरला. यानंतर बबलू मुळे याने घरी सोडतो असे सांगत दिनेश यांना मोटरसायकलवरून नेले. मात्र दत्तनगरमधील शाळेच्या मैदानात नेऊन तक्रार का दे म्हणलास या कारणावरून संतापाच्या भरात दगड डोक्यात मारून त्यांचा खून केला. सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला ओळख पटत नव्हती, मात्र मोबाईल कॉलवरून ओळख निश्चित झाली. सीसीटीव्हीत आरोपी परिसरात फिरताना दिसून आला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार फिर्याद नोंदवण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.